हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर एक्सप्लोर विथ माळवदे फॅमिलीमध्ये. तर आज आलो आहोत आम्ही दुर्गा टेकडीला आणि मी आणि आशुतोष सोबत आहे. सकाळची मस्त मॉर्निंग आहे. तर याच्या आधीही दुर्गा टेकडीवरती व्हिडिओ केला आहे, पण आजचा व्हिडिओ थोडा वेगळा असणार आहे, कारण हा व्हिडिओ फक्त दुर्गा टेकडी नाही तर तुमचा छानसा सुंदरसा वॉक झाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला इथे खायला काय काय ऑप्शन्स आहेत आणि इथं काय काय मिळतं हे सगळं आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर इथला जो ट्रॅक आहे, जे लहान मुलांना खेळायला वेगवेगळ्या स्लाईड्स वगैरे आहेत, योग मंदिर आहे, त्यानंतर खूप सुंदर असं इथं असणारं मंदिर आहे आणि त्याचसोबत आम्ही बऱ्याच वेळेला मोर बघितलेत, ते सुद्धा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. तर हा व्हिडिओ स्पेशल याच्यासाठीच की याच्यामध्ये फूड आपण कव्हर करणार आहे. आणि इकडून ना मोराचा आवाज पण येत आहे. ते मोर पण असतात, पण आता अजून तर काही दिसलेलं नाही आहे. बघू दिसला तर. पण आम्ही खूप वेळा इथं मोर बघितलेत. तर इकडे मस्त असं तुम्ही सकाळी वॉक करू शकता, तुमच्या लहान मुलांना सोबत येऊ शकता, कपल्स येऊ शकता, अशी प्लेस आहे. आणि बाहेर आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या भाज्या, हर एक प्रकारचे फ्रूट्स, ड्राय फ्रूट्स, त्यानंतर लोकल जे फूड असतं ज्याला आपण चटण्या, लोणचे म्हणतो, ते तुम्हाला इथं बघायला मिळेल. कुरडई, पापड, फराळाचे पदार्थ, तुम्हाला जे हेल्दी ब्रेकफास्ट ज्याला आपण म्हणतो तसे वेगळे वेगळे प्रकार इथं बघायला मिळतील. जसं मिक्स डाळीचे अप्पे आले, त्यानंतर डोशामध्ये पण वेगळ्या वेगळ्या नाचणीचा डोसा, म्हणजे हेल्दी जे प्रकार आहेत, किंवा भेळ असेल तर स्प्राउट्सची भेळ. तर असं हे सगळं तुम्हाला इथं बघायला मिळेल. त्याचसोबत जे हेल्दी लाडू असतात, नाचणीचे लाडू असतील, शेंगदाण्याचे लाडू असतील, तूप असेल, तर या अशा गोष्टी तुम्हाला इथं बघायला मिळतील, म्हणजेच खरेदीसुद्धा करायला मिळेल. तर आम्ही असं मोस्टली आमचा विकेंडला प्लान असतो की छान तुम्ही फिरा. तिथे मस्त फिरलं की बाहेर गरमागरम थालीपीठ, आळूची वडी, मोदक, अगदी हेल्दी चहा, असे प्रकार तुम्हाला इथं पाहायला मिळतील. तर ते तुम्ही मनसोक्त एन्जॉय करू शकता. कारल्याचा ज्यूस आहे, बीटरूट ज्यूस आहे, म्हणजे सगळे हेल्दी प्रकार तुम्हाला इथं बघायला मिळतील. स्प्राउट्सची भेळ तुम्हाला म्हटलं, खरवस मिळेल तुम्हाला इथं, अगदी हेल्दी घरी बनवलेलं पनीर मिळेल, चीज मिळेल. तर खूप छान वेगळे वेगळे प्रकार असतात की जे तुम्हाला नॉर्मल बघायला मिळणार नाहीत कुठे. तर तुम्ही इथे येऊ शकता. तर तुम्ही अशी ही आगळी वेगळी आणि हेल्दी खाऊ गल्ली बघितली आहे का कधी? नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही इथे या दुर्गा टेकडीला व्हिजिट केली आहे का, हेही नक्की कमेंट करून सांगा. हां, जे साधारण पिंपरी चिंचवड, आकुर्डी, निगडी या एरियामध्ये राहतात त्यांनी ही दुर्गा टेकडी नक्की बघितली असेल आणि ही खाऊ गल्लीसुद्धा नक्की बघितली असेल. पण इथे चहासुद्धा खूप सुंदर असा चहा मिळतो, अगदी टेस्टी असतो. आणि इथली मेन खासियत म्हणजे हीच की इथं तुम्हाला लोकल फूड सगळे खायला मिळतात, विकत घ्यायला मिळतात आणि तेही टेस्टी असतात, सगळ्यात महत्त्वाचं. आणि बऱ्याचशा ऑर्गॅनिक सेंद्रिय गोष्टीसुद्धा इथं असतात, त्यासुद्धा तुम्हाला घेता येतील. डोशामध्ये लहान मुलांना देऊ शकता, भाजीमध्ये टाकू शकता. मोरिंगा कशी आहे? तर आमचं असं असतं की संडेला आमचा असतो उपवास, त्यामुळं आम्हाला बाकीचे पदार्थ खाता येत नाहीत. पण आम्ही आवर्जून चहा मात्र जर संडेला गेला तर नक्की घेतो. आणि बाकी एरवी कधी सॅटर्डेला गेलो तर इथलं फूडही आम्ही ट्राय करतोच. हो ना, नाही छान. बऱ्याच वेळेला ऑफिसला जाणाऱ्यांना वगैरे वेळ नसतो, ते निवडलेली असल्यामुळे फायदा होतो ना. चालेल, थँक्यू. प्लेन चीज बघा, होममेड चीज असतं एकदम फ्रेश. त्याच्यानंतर हे वाले येते मसाला चीज. ते कुठला मसाला चीज? उपासाला जाणार आहे, माझा उपास आहे. उपास आहे का? मग हे ना खाऊ, पहिलं चाललं असं. हे घेतलं आम्ही, चीज घेतली, ब्लूबेरी घेतलं, तूप घेतलं, अजून बरंच काय काय एवढं सामान घेतलं आम्ही. तर तुम्हाला ही आगळी वेगळी खाऊ गल्ली कशी वाटली नक्की सांगा.
आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज, थँक्यू. भेटू लवकरच अशा नवीन व्हिडिओमध्ये. बाय.